तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण जगात असं एक मंदिर आहे जिथे कोणत्याही शुभ कार्याला मुहूर्त लागत नाही. आपण प्रत्येक शुभ कार्यात तिथी पंचांग बघतो, पण या ठिकाणी काळ, तिथी, नक्षत्र असं काहीही बघितले जात नाही. मग प्रश्न पडतो, असं का? या मंदिरात काय विशेष आहे? या मंदिराबद्दल जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. जगातील एकमेव असे मंदिर, हे मंदिर आहे श्री शुक्राचार्य मंदिर. गुरु शुक्राचार्य हे ब्रह्मदेवाचे वंशज आहे. गुरु शुक्राचार्यांकडे एक विद्या होती, ती म्हणजे संजीवनी विद्या. या विद्येद्वारे मृत व्यक्तीस पुन्हा जिवंत करता येत होते. गुरु शुक्राचार्यांना वाटले की आपण या विद्येचा उपयोग समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी करू, पण देवगुरु नकार देतात. त्यानंतर दानव त्यांना आग्रह करतात की तुम्ही दानवांचे गुरुपद स्वीकारा आणि दानव कुळाचा कल्याण करा. देव आणि दानवाच्या युद्धामध्ये दानव पुन्हा जिवंत होऊ लागले, त्यामुळे देव चिंतेत पडले. मग सर्व देव मिळून शंकरांकडे गेले आणि त्यांना म्हणे याच्यावर काहीतरी उपाय काढा. यावर भगवान शंकर म्हणतात की जर तो संजीवनी मंत्र 6 कानांनी ऐकला तर त्याचा प्रभाव नष्ट होईल. कचदेवाची अभ्यासू आणि नम्रता बघून गुरु शुक्राचार्यांची मुलगी देवयानी हिला कचदेव आवडायला लागतात. त्यानंतर गुरूंचे लाडका शिष्य बनल्यामुळे दानव कचदेवावर वय धरून असत. त्यांनी कित्येकदा त्यांना मारून टाकले. देवयानीच्या हट्टापायी कचदेवांना पुन्हा जिवंत करण्यात आले. शेवटी वैतागून दानवांनी एकदा त्याला मारून त्याची राख करून स्वतः गुरुवर्यांना ती राख प्राशन करायला लावली. त्यानंतर गुरु शुक्राचार्यांना अंतर्मनाने कळले की कचदेव आपल्या पोटात आहे. देवयानीच्या हट्टापायी संजीवनी मंत्र गुरु शुक्राचार्यांनी देवयानीला शिकवला, पण तो मंत्र पोटात असलेले कचदेवांनीही ऐकला आणि त्यांनाही तो अवगत झाला. ते गुरु शुक्राचार्यांचं पोट फाडून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी मंत्र जपून शुक्राचार्यांना जिवंत केले, पण तो मंत्र षटकर्णाने ऐकला गेला असल्यामुळे त्या मंत्राचा ते लोप पावला. मी लहानपणापासून कोपरगावला जाते, पण आजपर्यंत त्या मंदिरमध्ये गेले नव्हते. आज तो योग आला त्या मंदिरमध्ये जाण्याचा आणि मीही तिथे अभिषेक केला. त्यानंतर मंदिराचे मेन गुरु ज्यांनी महाअभिषेक करून घेतला त्यांनी या मंदिराबद्दल काही माहिती सांगितली. आणखी व्यापार, व्यवसाय, आरोग्य, संतती, विवाह, भौतिक सुख, लक्झरियस लाईफ हे शुक्रापासून प्राप्त होते. त्याच्यामुळे तर शुक्राचं पूजन केलं जातं. त्याच्यानंतर ह्याला बेट म्हणतात. सत्ययुगात शुक्राचार्य तर राहत होते. 4 सैनी नदी वाहत होती आणि मध्ये ते राहायचे आणि त्यांनी काय केलं, हाताचा कोपरा मारून नदीचा प्रवाह चेंज केला. नदीला पाणी खूप असेल, त्या प्रवाहामुळं नदीच्या त्यांना त्रास होत असेल, म्हणून त्यांनी हाताचा कोपरा मारून नदीचा प्रवाह चेंज केला. म्हणून ह्या गावाचं नाव काय, कोपरगाव. आणि तर शुभ कार्याला मुहूर्त लागत नाही. त्याचं कारण असं की शुक्राचार्यांच्या मुलीला शाप असतो, देवयानीला. ब्राह्मण कन्या असून दुसऱ्या जातीत विवाह होईल आणि त्यांच्या मुलीचा विवाह झाला क्षत्रिय राजा ययातीशी. लग्न झालं आस्ताच्या काळात, म्हणजे कुठल्याही प्रकारचं मुहूर्त नसताना लग्न झालं. अशा सर्व अडचणींमुळे शुक्राचार्यांनी इथं त्यांच्या मुलीसाठी पूजा केली आणि ह्या जागेला आशीर्वाद दिला शुक्राचार्यांनी. इथं शुभ कार्याला मुहूर्त लागणार नाही. विवाह, ज्याचा विवाह जमत नसेल किंवा शुक्रग्रहासंबंधी काही दोष असेल त्यांनी ठेवून पूजन केलं तर त्यांचे दोष नाहीसे होतील असं या जागेला आशीर्वाद दिला. तुम्हालाही काही अडचणी असेल आयुष्यात तर या मंदिरात एकदा नक्की दर्शनाला या. माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.